आतमध्ये स्ट्रायकर रेटवर ज्याला तुम्ही पाहताय संदीप जो प्रतिनिधित्व करतोय मुंडेवाडी संघाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप आलेत जे ताडवाडी संघाचं प्रतिनिधित्व इथून करतील. टॉस जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिलाच बॉल. वेगावर स्वार झाले होते, अपेक्षेपेक्षा कमी उंची चेंडूला प्राप्त झाले आणि त्याचा फायदा इथून मात्र निश्चित होईल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिलाच बॉल डॉट टाकला गेला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. व्यूहरचना जर आपण पाहिली शॉर्ट पॉइंटला खेळाडू, तदनंतर फ्लाइंग स्लिप तैनात केली गेली आहे. बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये खेळाडू आहे. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू दी बॉलर खेळण्याचं धाडस. थांबवलं चेंडूला आणि कौतुक करावं लागेल विशेषतः गोलंदाजाचं. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात पहा कटाक्षानं केली आहे. डिसिप्लिन जी पाहायला मिळायला हवी आहे तर डिसिप्लिन मात्र इथे पाहायला मिळते विशेषतः गोलंदाजीच्या माध्यमातून. फटका पहा पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. सिलिमिडॉन मधून बॉल चाललाय घरंगळत जमिनीला गुदगुल्या करत. लॉंग ऑन मध्ये चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि तिचं प्रायश्चित्त भोगावं लागेल अतिरिक्त धावसंख्येनं. धावा कनेक्ट केल्या जातील त्या मात्र 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशात देखील इथे पाहायला मिळतोय. पहिलं षटक दिलीप आलेत. गोलंदाज तयार. आपटून टाकला होता, उडवलाय लॉंग ऑनला. सर मानवंदना दिली आहे. सभापती चषकाची मोहोर या फटक्यावरती 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब. आणि या षटकारानं संघाची टोटल पोहोचली 8. फुलटॉस होता. इथे आदळला चेंडू जाऊन पायावरती आणि सरपंचांनी बोट हे आकाशाच्या दिशेनं. इट्स OUT पायचीच्या स्वरूपात विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू मिस्टर संदीप ज्याला परतावं लागतंय. बॅट्समन आउट. रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू. आणि निश्चितच इथे 5व्या बॉलवर मिळाली सफलता. मिस्टर संदीप जे मुंडेवाडी संघाचं प्रतिनिधित्व करत होते. चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता परंतु त्याला देखील अपयश आलं. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 1 बॉल अजूनही बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे बॅलन्सिंग अवस्थेमध्ये. एक षटकार आल्यानंतर देखील गोलंदाजानं केलेला कमबॅक दिलीपचं कौतुक करावं लागेल कारण सर्कलचं जे षटक आहे ते हाताळणं इतकं सोपी गोष्ट नाही. बॉल तयार. शेवटचा आणि अंतिम बॉल. खोलात टाकला होता, अक्षरशः खोदून काढलाय. एस्कॅव्हेटेड स्ट्रोक. बॉल एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह होतोय. तिथून एक सिंगल प्राप्त होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचली आहे 9 या अंकावरती. सध्या मी बऱ्याचदा म्हणतो की विकासाचे वारे कोहिनूर हिरे आदरणीय सुधाकर शेठ गारे आणि त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिली. तदनंतर आदरणीय नारायण शेठ डामसे अगदी 3ही वेळा की ज्या पद्धतीनं त्यांनी 3ही वेळा इलाका भले किसी का भी हो धमाका हमारा होगा हे सांगणारं हे वाक्य 15 वर्ष मागच्या आपण ऐकलं. पहिली निवडणूक उमरोळी गटातून, तदनंतर बीड आणि आता कळंब गटातून अशा 3 वेळा त्यांच्या विजयाची हॅट्रिक आणि विजयाचा गुलाल उडताना आपण पाहिला. आणि अगदी तब्बल 1 षटकाचा खेळ इथे संपलाय. दुसरं षटक जे प्रगतीपथावरती. बॉल तयार. आपटून टाकला होता, वळवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. सरळ 6 धावांसाठी आलाय दमदार स्ट्रोक. षटकार. थँक्यू. बेस्ट बॅलन्स पहा फलंदाजाचा किती तरबेज होता. सरळ हा चेंडू आदरणीय नारायणजी डामसे साहेबांच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा
पहिल्याच बॉलवर नरेशला दाखवलंय आसमान. बॅट अँड पॅड मधून हलक्या हातानं फ्लिक केला बॉल. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सेलिब्रिडॉफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक सिंगल इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 5 जून 1674ला रायगडाच्या मातीनं पहिला राज्याभिषेक पाहिला हे जरूर सगळ्यांना माहिती आहे. परंतु 16 जानेवारी 1681ला याच रायगडाच्या मातीनं दुसरा राज्याभिषेक देखील पाहिला. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे जे दुसरे छत्रपती झाले. आणि इथे पहा बाईकचा सिग्नल देखील आला. मैदानाच्या आतून धावा मिळत आहेत 4. याच चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि 20 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मुंडेवाडी संघ 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत इथे संपलाय. अगदी नरेशच्या विरोधात देखील आक्रमण सजवली गेलीत. फलंदाज सुनीलचं कौतुक करावं लागणार आहे. संदीप बॅकफुटवर आला, तदनंतर सुनीलनं मात्र डावाला सावरलंय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा बॉल चाललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर फ्लायज टू द 21 रन्स आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. संदीप बाद झाल्यानंतर 21 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र आलाय संपुष्टात. उर्वरित 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे पहा बॅटची लिडिंग एज होती. यष्टीरक्षकाकडनं झालेली चुकी कदाचित तिचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. एक सिंगल प्राप्त होती. या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 आकड्यावरती. एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात अजूनही 1 बॉलचा खेळ नरेशच्या बात्यातनं अजूनही शिल्लक आहे. अत्यंत डिसिप्लिनरी क्रिकेट सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. सभापती चषक 2026 न भूतो न भविष्य असं हे आयोजन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॅटची अप्पर लिडिंग एज. बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये खेळाडू तैनात. टीपलाय झेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. मिस्टर सुनील हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागतंय. विकेट नंबर 2. कमॉन डीजे. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला. 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 थँक्यू. प्रकाश बाद झाले होते. फटका मिसटायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त 22 धावा. 11 धावा प्रति षटक या सरासरीनं धावसंख्या इथे कमावली गेली आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुरेश केवारी. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. ग्लान्सिंग ऍक्शन बनवली. बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आलाय दमदार चौकार. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे. थँक्यू. ग्लान्स केला बॉलला आणि बॅटची कडा घेत सरळ चेंडू निघून गेलाय. लेग स्लिपच्या खेळाडूला चकवा देत 4 धावांसाठी. 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांची ही लढत आहे आणि यानंतरची लढत नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. मोगरज आणि लांबाची वाडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मोगरज संघाचा कर्णधार आणि लांबाची वाडी संघाचा कॅप्टन. टॉस साठी बी रेडी. इनिंग ब्रेक मध्ये आपली नाणेफेक होईल. बॉल तयार. बॅटचा फेस लेट ओपन केलाय. बॉल चालला फ्लाइंग स्लिपला आणि पहा इथे तुतू मिमीची ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये तैनात झाली. धावा कनेक्ट झाले. एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. सुरेश यांच्या माध्यमातून तो 2 महत्वाच्या लढती आहेत. कदाचित आपण आपलं फोकस ठाणे रायगडावरती लवकर जातं, परंतु ग्रामीण क्रिकेट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाचा जो संघर्ष आहे तो सध्या गावाच्या प्रतिष्ठेकरता सुरू आहे. चांगला बॉल स्टिअर केलाय. बॉल चाललाय. ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक आहे. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफला प्रोटेक्शन तैनात आहे. इथे धावा कमनेक केल्यात त्या मात्र 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड
KTCची मेहनत पाहताय तुम्ही या स्पर्धेकरता. मागच्या 4 दिवस अजिंक्य पवार आणि त्यांची पूर्ण टीम ऑफ कटर होता, चांगला एक्झिक्यूट केलाय, वळवलं बॉलला, सिंगल बाउन्सचं नोटिफिकेशन आलंय पंचांमार्फत. इथे मात्र एक डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. उर्वरित अजून 2 बॉल शिल्लक आहेत. सभापती चषक अत्यंत मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या विभागातील. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आत आला, फ्लाइट देखील होती, उंचीत दिली होती, त्याच माध्यमातून इथे आणखीन एक डॉट बॉल कनेक्ट झाला. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपला. 29 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मुंडेवाडी संघ जिकरीचा संघर्ष क्रीडांगणाच्या आतमध्ये ताटला आहे त्यांच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ज्याला ऑन ड्राईव्ह केलाय. चुकी घडली ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या खेळाडूकडनं आणि तदनंतर धावा कन्वर्ट झाल्या त्या 2. विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन स्कोर फ्लायज टू दी 31. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत, संदीप आणि प्रकाश, आणि याच 2 विकेटच्या माध्यमातून धाव फलकावरती झालात कनेक्ट त्या 31. अजूनही एका षटकाचा खेळ जो बाकी आहे. बजाव कम ऑन डीजे. नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. धन्यवाद. आजचा हा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. प्रेक्षकांचा देखील तुडुंब गर्दी या मैदानाच्या आतमध्ये. याआधी आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदया आदरणीय आदित्यताई तटकरे यांनी देखील या क्रीडांगणावरती शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्याकरता उपस्थिती लावली. शेवटचं षटक धनाजी आलेत मुंडेवाडी संघाच्या विरोधात. ते मात्र त्यांची रणनीती सजवतील. स्लॉक स्वीप केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव अत्यंत वेगानं अचंबित करणारी दुसरी डबल देखील, परंतु इथे एक धाव ही आखूड आहे त्यामुळे ऑथराइज एकच धाव गणली जाईल. आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनं 32 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॉल तयार. आणखीन एक स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जो फसला. क्षेत्ररक्षकांनी मात्र बाजी मारली इथे आणि आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 32 धावा या धावफलकावरती आहेत. हा फटका दर्जेदार सजवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, डीप मध्ये प्रोटेक्शन, अक्षरशः छलांग लगावली आणि तरी देखील पहा फेक थोडीशी खराब, त्याचा फायदा होईल. इथे फलंदाजांना धावा कनेक्ट केल्या जातील त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. डेप्थवर तुम्ही पाहतायत सभापती चषकाची ही शेवटची रजनी. पहिल्या पर्वाचा हा अत्यंत यशस्वी प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चाललाय पुन्हा एकदा ऑन साईडला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फेक जोवर करतील तोवर इथे पहा खरं तर अपेक्षा उंचावल्या होत्या फलंदाजांच्या, परंतु त्याला सुरुंग लावण्याचं काम क्षेत्ररक्षकांनी केलंय. फक्त एक धाव आणि बॅट्समन धावचीच्या स्वरूपात बाद. समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा. समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यरत शहरात डंका वाजतोय नारायण डापसे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डापसे दादांचा. विकेटचं झालंय पतन. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.
येस, इन ॲक्शन पोझिशनमध्ये फलंदाज असताना तो यष्टांच्या मागे गेलाय की नाही हे आपण पडताळून पाहतोय आपल्या ऑफिशियल रूममध्ये. येस, इट्स अ फेअर शॉट. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात त्या मात्र 35. 4 बॉलचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना मुंडेवाडी संघ, संतोष आणि त्याचा साथीदार लहुदास मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर धनाजी जो प्रतिनिधित्व करतोय. ताडवाडी संघ पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत फलंदाजांना रोखण्याकरता. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस बॉल वळवलाय मिड विकेटला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु तिथे आपली काटकता आणि चपळाई दाखवत असताना क्षेत्ररक्षकांनी धावा वाचवल्यात. त्या 2 टीमची टोटल याच 2 आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचतीये 37 या अंकावरती. शेवटचा 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 37 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3.5 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम मुंडेवाडीनं एक समाधानकारक धावसंख्या मात्र इथे उभी केली आहे. गोलंदाज तयार. वळवलाय बॉल फुलटॉस. इथे पहा अचंबित करणारा स्ट्रोक. बॉल चाललाय 4 धावांसाठी. चेंडूवर मिळतील लॉंग लेग मधून 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. इथे फुलटॉस बॉल त्याचा फायदा घेत असताना 4 धावा धावफलकावरती केल्यात कनेक्ट. टीमची टोटल पोहोचली 41 या आकड्यावरती. विजयाकरता 42 धावसंख्येची गरज आहे. प्रतिस्पर्धी ताडवाडी संघाला हा सामना जिंकण्याकरता यानंतरची लढत टॉस करता. चला बोथ टीमचे कॅप्टन मी विनंती करतो. टीम मोगरज संघ आणि लांबाची वाडी संघाचा कर्णधार नाणेफेक करण्याकरता विनाविलंब लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये या. मोगरज संघाचा कर्णधार आणि लांबाची वाडी संघाचा कर्णधार. ऑथराइज जो लॉट असेल तो पोचवा यांच्याकडे. निम्नेवाडी लांबाची वाडी आणि निम्नेवाडी. चला दोन्ही संघांचे कॅप्टन आणि चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा. चला दोन्ही संघांचे कॅप्टन, लांबाची वाडी संघाचा कॅप्टन आणि निम्नेवाडी संघाचा कॅप्टन. टॉस साठी आपलं स्वागत आहे सभापती चषक 2026 मध्ये. आणि उत्तरार्धामध्ये विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे टीम ताडवाडी संघाला ती 42. आणि जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण या ऐकूयात प्रकाश जी बल्ला. येस, वेलकम टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच निखिल सर. आपण बघाल खेळपट्टीच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये चांगलं क्रिकेट जे आपण बघत आलो आहे. रेग्युलर पोलमधला हा खूप चांगला सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल, जिथे सुरुवातीला बॅटिंग केली मुंडेवाडी संघाने, ज्याने करणार आपण बघताय 41 बनवल्यात आणि 42 धाबेचं टार्गेट अपोजिट टीमच्या समोर सेट केलं. विरुद्ध संघ जर पाहिला तर मैदानामध्ये आपण खेळ करत असताना सध्या ताडवाडी टीमला बघतोय. बॅटल भरपूर इंटरेस्टेड बघायला मिळत आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण लो स्कोरिंग मॅचेस बघितल्या होत्या, पण आज हायेस्ट टोटल्स जे आपण बघताय टॉस केला जातोय तिथे आपण बघाल नेक्स्ट मॅच लिमनेवाडी त्यांच्या विपक्षात लांबाचीवाडी हे 2 संघ आणि या 2 टीमच्या माध्यमातून आपण टॉस होत असताना बघाल आदरणीय अजितदादा यांच्या शुभास आपण टॉस होत असताना पाहतोय. नाणेफेकी केली जाते तिथे आपण बघा. चला निर्णय लगेचच कळवा. लिमनेवाडी टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय?
5 मिनिटं आपण पाहू शकतायत डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलाय. जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे आपण पाहाल कबड्डीवरती 42 धावेचा पाटला सुरू आहे आणि बॅटिंग करत असताना ताडवाडी संघ मैदानामध्ये आपण पाहताय. हो, शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न मे नंबर दर्शवतायत. व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू जो सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती गोलंदाज वापरतील. समोर मैदानामध्ये आपण पाहाल पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्याकरिता सुनील तिथे दाखल राहिलाय. स्कोरबोर्डवरती 2 बनलेले आहेत. हो, शपलवून खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण बघता. हाई चेंडू लेक्समला सोडतोय. अजून एक व्हाईट बॉल. अगोदरच लक्ष टाकलं तर स्कोरबोर्डवरती आपण पाहाल पुरेशा धावा नाही आहेत. मानतो की इथे 42चं लक्ष आहे, परंतु क्रिकेटच्या ख्यातीमध्ये सांगायला गेलं तर मोठे धावफलक हे आपण चेस होत असताना बघितले आहेत आणि कमी धावा ह्या रोखल्या जातात. आज 42चा पाटला सुरू आहे. त्यामध्ये गोलंदाजी करत असताना मुंडेवाडी संघाला आपण पाहतोय आणि अपोजिट जर बघायला गेलं तर मैदानावरती आपण पाहाल बरोबर ताडवाडी टीम इथे बॅटिंग करतोय. हा चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. निर्धारित चेंडूचा वापर मैदानामध्ये केला गेलाय. सामना इम्पॉर्टंट आहे. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला संधी असते, नॉकआउट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जिंकणं तितकंच गरजेचं असतं. आज दोन्ही संघ जिंकण्याची स्वप्न घेऊन या मैदानामध्ये दाखल राहिलेत, या सभापती चषकामध्ये आलेत आणि त्यामध्ये आपण पाहू शकता संघर्ष हा दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला शॉर्ट मिड ऑफ मधून आपण एक सिंगल जे मिळत असताना बघताय. स्कोर बोर्डला 4 धाबेवरती बॅटिंग करणारा ताडवाडी संघ इथे पोहोचला गेलाय. पुढच्या मॅच मध्ये लिमनेवाडी टीमने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. हो, सफल झाले होते. गती चांगली आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज सुनील गोलंदाजी करतोय. आज मोठे प्रयत्न करावे लागतील सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या मुंडेवाडी टीमच्या बॉलर्सला. सामना आपण पाहू शकतायत. सध्या तरी गोलंदाजीच्या माध्यमातून मुंडेवाडी संघ खेळतोय. स्ट्रायकर बॅटर मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. नरेश, वाह, इम्प्रेसिव्ह कामगिरी. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाज सुनील करतोय. 42 धाबा रोखायच्या म्हटलं मग इथे एक बॉल हा खूप चांगल्या पद्धतीने टाकणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मैदानावरती गोलंदाज सुनील आतापर्यंत यशस्वी ठरलेला आपण बघितला आहे. हाही चेंडू चांगला बॅटची टॉप एज मे नंबर दर्शवतायत. ऑलमोस्ट फलंदाजाला घ्यावा लागेल माघारीचा प्रवास आणि सामन्यामध्ये आता पहिला विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या ताडवाडी टीमचा फलंदाज बाद. चला चेक करायचं का सर? बंधार सर, आपण बघाल बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ऑलमोस्ट आपण बघाल झेल पकडला आहे की नाही आहे हे चेक केलं जात आहे. बाटला तर संपर्क जरूर आहे, पण हा जो चेंडू विकेट किपर टेकन करतायत तो सक्सेसफुली टेकन आहे की नाही आहे हे इथून चेक केलं जातं. बघा, वारंवार इथून चेक होत असताना आपण बघाल टीव्ही स्क्रीनवरती वारंवार इथे चेक केलं जातं. पुढच्याही मॅचमध्ये दोन्ही टीम्स रेडी राहा. आणि यस, बॅटर आउट. परफेक्ट आपण पाहू शकता. झेल हा चांगला टेकनमध्ये केलेला आहे कंप्लीट आणि त्यामुळे आता बॅटिंग करत असताना बॅटर नरेशला इथून मैदान सोडावं लागेल. ताडवाडी संघ चेस करतोय 42 धाबेचा. त्यामध्ये आपण बघाल इथून आता पहिलं नुकसान 4 धाबेवरती असताना ताडवाडी टीमला लागतंय. मॅच जबरदस्त होईल. मॅच बघायला मजा येणार आहे जरूर. आज आपण पाहू शकताय फायनलची नाईट या स्पर्धेची पाहायला मिळते आहे.
विशेष करून पावड्यांची उपस्थिती आज या व्यासपीठापर्यंत आपण बघितली. त्याच्यानंतर प्रेक्षणीय लढत आपण बघाल, ठाणे विपक्षात रायगड हाही सामना आपण एन्जॉय केला. तिथे रायगड या टीमने तो सामना जिंकला. पराभवाच्या छायेत ठाणे टीमला जाबावं लागलं, परंतु प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद जो मात्र खूप मोठ्या संख्येत लुटलेला आपण पाहिलेला आहे. चला स्पीडअप ठेवा, वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आज अगोदरच आपण बघाल थोडासा धावपळीचा दिवस जो मात्र आपण पाहता या स्पर्धेचा फायनल नाईट. आणि अगदी आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये शरद दाखल होतील. हो, शरद आली आहे. शरदसाठी फुल टॉस. लेग अंपायर मंदार सर दर्शवतायत नो बॉल. हाईट इतकी होती की फलंदाजाला देखील तिथे हरकत राहिली फटका खेळण्याकरिता. आणि त्यामध्ये आपण पाहू शकता आता इथून एक्स्ट्रा रन्स जे मात्र इथून जॉईंट होते आहे. स्कोरबोर्ड वरती 5. येणारा बॉल फ्री हिट. मैदानामध्ये बॅटर आपण बघतायत भरपूर मोठ्या संधीत आहेत. मिडविकेटच्या दिशेमध्ये फटका आणि फक्त इथून दिशा दाखवत असताना आपण बघाल शरद या बॅटरला जिथून मिळाली जाईल 1च रन्स. बघा सोचून आणि समजून इथून खेळ करावा लागणार आहे ताडवाडी टीमला, कारण आपण एक फलंदाजही इथे गमावलाय. त्यामुळे मैदानावरती 42 धाबेचा पाठलाग जर तुम्हाला कन्फर्मरित्या सक्सेस क्षेत्रामधून करायचं असेल तर थोडासा वेळ इथून स्वतःला देणं गरजेचं आहे. एका ओव्हरचा खेळ संपतोय जिथे बॅटिंग करत असताना चेसिंग करतोय ताडवाडी टीम. स्कोर बोर्डला पाहायला मिळतात 7 धाबा स्कोर बोर्डला आहेत. ज्या क्षणाची तुम्ही आम्ही आतुरतेने वाट पाहतोय आज चॅम्पियन उपविजेता आणि जी व्यतिरिक्त पारितोषिक आहेत हे पारितोषिक कोण तर उचलणार त्याच गोष्टीमध्ये सध्या आपण हा रेग्युलर फॉर्मॅट कंप्लीट करून खरं तर नक्कीच संपूर्ण रात्रीचा प्रवास करतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी श्रीकांत दाखल होतील. हो, श्रीकांतचा पहिला चेंडू. घडलं तर घडलं काय, मैदानामध्ये आल्याला इथून अतिरिक्त चेंडू वापरत असताना गोलंदाज श्रीकांतला आपण बघाल नो बॉल. आणि ऑलमोस्ट आपण पाहताय स्वेडलेगच्या दिशेलाही 3 क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे लेग अंपायर आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये मंदार सर देखील दर्शवत आहेत की दोन्ही साईडना चेंडू नोच आहे. बॅटलमध्ये आपण बघतायत असं वाटतं की सामना बनवलाय गोलंदाजी करत असताना मुंडेवाडी टीमने, पण एकसा गोलंदाजी राहिली तर मीच सांगेल हा सामना लवकरात लवकर फिनिशही होईल. हो, पुढे ठेवतात फ्री हिट चेंडू. बाची टॉप एज. मैदानामध्ये आपण बघाल फलंदाजाला इथून जरूर फ्री हिट चेंडूवरती आता मोकळा श्वास मिळेल आणि तिथून या बॉलवरती बटोरली जाईल 1 धाव. संघर्ष मैदानामध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विजयाचा झेंडा या सामन्यामध्ये कोण रोवणार याच गोष्टीमध्ये आपण सध्या तरी या सामन्याचा प्रवास जो बघताय. विकेट जिथून गमवलाय तिथून आपण खेळपट्टीवरती जरूर बघाल ताडवाडी संघ जो शांततेचं क्रिकेट खेळतोय. गोलंदाजी करत असताना मुंडेवाडी टीम त्याच गोष्टीचा फायदा उचलती आहे. हो, पुढे ठेवतायत. हा बॉल चांगला पडल्यानंतर आपण बघाल सबमरीन बॉलचा इस्तेमाल गोलंदाजी करत असताना गोलंदाज श्रीकांत वापरतात डॉट बॉल. मॅच इतकी सोपी नाहीये. चेसिंग करत असताना मैदानावरती ताडवाडी टीमला शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण म्हणतात ना पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही आणि कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय माणसाला चांगले दिवस येत नाही. मैदानावरती आपण पाहू शकाल सध्या 42 धाबेचा पाठलाग सुरू आहे आणि त्यामध्ये सध्या तरी आपण बघाल दोन्ही टीम्स आपले संघर्ष आणि मेहनत या दोन्ही गोष्टी सिद्ध करतायत. मिड विकेट मध्ये आपण फटका चांगला बघितला. 2 धाबा ज्या याही बॉलवरती आल्यात. स्कोर बोर्डला 11. हो, इथेही फटका खूप चांगला आहे समोर. लॉंगॉरला क्षेत्ररक्षक आता पुढे एकदा तैनात ठेवलेत. सेकंदांचा क्विकली सिग्नल आणि बघता बघता मिळाला जातील 2 धाबा. धावफलकावरती भरपूर शांतता दिसते, पण सिंगल डबल्स इथून स्कोर बोर्डला आपण पाहाल जरूर थोडीशी हालचाल जी भेटत असताना आपण बघताय. दुसऱ्या षटकामध्ये शांत गतीचा खेळ जो सध्या आपण बघाल. हो, बॅकफुटला गेलेत. वाट पाहिली आहे आणि समोर आपण पाहताय कबरच्या दिशेला फटका. हा जवाब खूप चांगला देतोय चौकार. तो कर्जतवाला अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या.
थँक्यू डिझे. बाटर मैदानामध्ये खेळपट्टीवरती आता इथून भरपूर मोठा दारोमार घेत असताना आपल्या खांद्यावरती आपण पाल ताडवाडी टीमचे चौकार आला. त्याच्यानंतर डिफेन्सिव्ह फटका आपण बघताय. समोर एक धाव जे याही बॉलवरती भेटली आहे. जवळ खेळपट्टीवरती आपण पाहाल सध्याच्या घडीला 2 षटकांचा खेळ संपतोय. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवली बॅटिंग करत असताना तिथे बॅट्समन दिलीप या फलंदाजाने आणि आपण पाहता स्कोरबोर्डला ताडवाडी टीम 18 या धावफलकावरती पोहोचली आहे. 18 तर बनल्यात. मॅचमध्ये 12 बॉल्स आणि 12 बॉल्समध्ये 24 धाबेचं हे समीकरण जे शिल्लक राहिलेलं आहे. मॅचमध्ये आपण बघायला अजूनही बॅलन्स लिमिट जो पाहायला मिळतोयच. 50-50% हा सामना दोन्ही टीमच्या आपण बाजूने बघताय. येणारच तिसरं षटक या डाबामध्ये मुंडेवाडी टीम कडून खूप इम्पॉर्टंट टाकावं लागेल. हो, बाउन्सर बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न सोचून आणि समजून गोलंदाजाला इथून आता डॉमिनेशन केलंय आणि बॅटर दिलीपच्या बॅटमधून आता अजून एक सुसज्ज स्ट्रोक येतोय पॉइंट कव्हरला. चौकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला. नारायण राम से आला. थँक्यू डिझे. संपून जमणार नाही या मैदानामध्ये बॅट्समन खेळपट्टीवरती सध्या दिलीप हेच सांगतायत. स्कोरबोर्डला 22 रन बनल्यात. निम्मे तो स्कोरबोर्ड जो इथून आता बनलेला धावफलकाला घडले काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. सध्या नशीबानं इथून भरपूर चांगला पाठिंबा दिलाय आणि पंच दर्शवतात 22 फ्रॉम 4 चौका. नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला. नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला. थँक्यू डिझे. मॅच मध्ये इथून आता लगभग आपण बघाल चेसिंग करत असताना ताडवाडी टीम जो आता विजयाच्या दिशेने वाटचाल दर्शवतोय. 26 बनतायत. 10 चेंडू आता 16 धाबेची गरज. मॅच मध्ये मुंडेवाडी टीमला इथून आता गोलंदाजी करत असताना या स्पेल मध्ये धाबा थांबवणं गरजेचं आहे. स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवतात. धाबाची संधी. मॅच रंगतीय खेळपट्टीवरती आपण बघाल रिस्की मामला. सिंगल साठी प्रयत्न होते पण अनसक्सेस राहतील बॅट्समन शरद आणि इथून लागतोय ताडवाडी टीमला अजून एक हादरा. तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची. चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी पात नाही हो डामसे साहेबांना. सामना इथून बदललाय. खेळपट्टीवरती आपण पाहाल सध्या गोलंदाजी करत असताना बरोबर मुंडेवाडी टीमला आपण पाहतोय. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि सध्या आपण बघाल या बॅटलमध्ये विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे. हो, कमी गतीचा चेंडू गती ओळखली आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बॅटमधून मात्र अजून एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. बॅट्समन दिलीपच्या बॅटमधून एक साका भरला. चौकार. नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्या. नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. एकतीस धाबा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आता समीकरण चेंजेस होत आहेत. 7 बॉल 11ची गरज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पूल करायचं होतं. कनेक्शन बॅटच्या आपण पाहू शकता आतल्या भागाला झालेलं आहे. फायनल एकच्या क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे जिथून या चेंडूवरती 2 मिळतील. 2 भेटत आहेत बॅटिंग करणाऱ्या ताडवाडी टीमला. सामन्यामध्ये आपण पाहाल षटक सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर तिसरं. ऑनलाईन स्कोरिंग मध्ये सर थोडंसं थांबा. ऑनलाईन स्कोरिंग मध्ये बॉल षटक संपलेला आहे. ऑफलाईन स्कोरिंग मध्ये एक बॉल शिल्लक आहे. बघा पहिला चौकार आपण पाहू शकताय. लेग बाईटच्या 4 विकेट मग चौका आणि डबल. हे ऑफलाईन स्कोरिंगचे अपडेट आपण पाहाल आणि ऑनलाईन स्कोरिंग मध्ये सर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे का?
यस रनआउटची विकेट. यस तो विकेट आहे इथे. यस एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण बघाल ऑफलाईन स्कोरिंग हा बरोबर इथे अपडेट झालेला आहे. थोडीशी माफी असावी. स्कोरबोर्डला आपण बघताय सध्याच्या घडीला 32 रन बनलेले आहेत. 42 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. पुढ्यात ठेवतात. समोर पडल्यानंतर फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघायला अनसक्सेस ठरतील. बाटाडी बॉलचा नो मोर कॉन्टॅक्ट. डॉट बॉलचा इस्तेमाल गोलंदाज मैदानावरती करतील. सामन्यामध्ये आपण बघतायत षटक. इथून तिसरं संपेल. दाफलकाला 32. इथून 6 चेंडू 10ची गरज. यस डिझाईन. सहा बॉल्स आता 10 धाब्याची आवश्यकता आपण बघताय. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहा. आपण जिथे बघू शकता लिमनेवाडी त्यांच्या विपक्षात लांबाचोडी संघ असेल. दुर्बरचा प्रवास लांबाचोडी टीमने केलाय. अक्षरच्या मुरबाड तालुक्यातून हा संघ आज कर्जतच्या नगरीमध्ये आपण पाहू शकतायत. या विभागामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढे ठेवतात समोरच्या दिशेला. आक्रमण करायचं होतं बट तिथे अधुरा शॉट आणि अधुरी कहाणी. फलंदाजाला सोडावं लागेल मैदान. विकेट. मनाचा समस्या करता आपण बघायला आता तर खरं तर इथून सामना बघायला मजा येईल. मॅच मध्ये आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला. जिथे 6 बॉल 10चं समीकरण होतं लास्ट ओव्हरमध्ये. तिथे आपण बघाल पहिला चेंडू तर चांगला टाकला. गोलंदाजी करत असताना संदीप या गोलंदाजाने नवीन बॅटर योगेशला मैदानात आतमध्ये पाठवलं जात आहे. इथून खेळपट्टीवरती आपण बघाल क्रिटिकल सिच्युएशनचा सामना जो आता बघायला मिळतोय. हो आपल्याकडे होता. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्नामध्ये बॅटची आतली थोडीशी कडा घेतली. शॉट 38 सर्कल एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचले. जिथे एक सिंगल जे आता चोरून मिळून कंप्लीट होत असताना आपण बघाल जोपर्यंत मैदानावरती सलामीचा बॅट्समन ऑलमोस्ट दिलीप मैदानावरती असेल तोपर्यंत या सामन्यामध्ये आशा उमेद्या या सर्वच गोष्टी जागा राहणार आहेत चेसिंग करणाऱ्या ताडवाडी टीमला. पण ही महत्त्वाची विकेट जर काढली मग सामन्यामध्ये आपण पाहू शकता टेन्शनमध्ये सापडेल चेसिंग करणारा अगदी ताडवाडी संघ. येणार का विकेट की काढणारा सामना चेसिंग करत असताना बॅट्समन दिलीप. नेक्स्ट बॉल. हो पुढ्यात ठेवतायत. हाही चेंडू आपण बघाल खूप चांगला ठेवला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदीपने सेकंडसाठी निघाले. धावाची संधी क्लोज. मॅच मध्ये आपण बघाल आता सध्याच्या घडीला विकेट तर आली आहे पण विकेट कोणाची आली आहे आता सध्या तरी पंच दर्शवत असताना आपण बघाल. यस मंदार सर स्ट्रायकर बॅटर का ऑलमोस्ट आपण पाहाल दिलीप इथून मैदान सोडतील म्हणजे मॅचची महत्वाची विकेट प्राइजेस विकेट. बॅट्समन दिलीप आउट. झाला 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 त्याच्या नावाचा बोलवा. भरपूर चांगला खेळ जो केलेला आहे. मुंडेवाडी संघ जो सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. सामना आता इथून कठीण होत चाललेला आपण पाहताय. स्कोरबोर्डला फक्त 34 आहेत. हो अजून एक चांगला चेंडू मैदानावरती. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून डॉट बॉल. वाटत होतं सामना ताडवाडी संघ जिंकेल पण आता ताडवाडी टीमला अक्षरशः इथून पश्चाताप झालेला आहे कारण मॅच इथून आता जवळजवळ हातातून निसटत चालली आहे. म्हटलं जातं ना ज्याची सुरुवात 0-3 होते त्याला नक्कीच सरण्याची भीती नसते.
मैदानावरती आपण बघाल वाटतही नव्हतं हा सामना मुंडेवाडी संघ रोखेल, पण मैदानाच्या आतमध्ये संदीप आला आणि संदीपने या सामन्याचा कायापालट केला. चला मुख्यतः आपण पाहुण्यांच्या शुभ सन्मानाच्या दिशेने वळतोय. सन्माननीय आदरणीय संतोषजी शेंडे सर जे उपस्थित आहेत, सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. प्रदेशच्या माध्यमातून टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीला प्राधान्य दिलेले आहेत सर्वप्रथम लिमणेवाडी टीमने आणि बॅटिंग करत असताना तिथे बघायला मिळेल लांबाजोडी संघ. याच दरम्यान आपण बघाल आदरणीय मंगलजी निरगुडे भाऊ देखील इथे उपस्थित होत आहेत. भाऊंचाही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बघा अगदी आदरणीय नारायणजी डामसे साहेब प्रतिष्ठान व त्याचबरोबर आपण बघाल जगावदे क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित ही स्पर्धा सभापती चषक 2026 चे पहिलं पर्व आहे.